आपण पाहताय बरोडी टीम मध्ये एसके इज बॅक. आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. महेश आमचे चांगले मित्र आहेत आणि सध्या तरी आम्हाला अजून दिसले नाही आहेत ते कुठे आहेत मैदानामध्ये. धनाजी भोईर गोलंदाजी ट्रॅक पर षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता इथे मात्र दाखल होत असताना टीम अर्थातच बरोडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. चला घाई करायची, थोडंसं गेम स्पीडअप करणं बंधनकारक असेल. अजूनही खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या, त्या गोष्टीशी नोंद घ्या. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज धनाजी भोईर तयार होत. धीरज भोईर आपण पाहू शकताय. यस, एक धनाजी इथे होते आणि थोडंसं असं वाटलं की धनाजीच आहेत की काय. आणि धीरज भोईरला आपण इथून मात्र पाहताय. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेले टीम बरोडी संघाकडून. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज धीरज भोईर तयार. पहिलाच बॉल बॅटच्या फेस मध्ये जसा आलाय तसा पहिल्याच बॉलवर परफेक्ट कार्यक्रम. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार 6. चला पिंपळा संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्वरित आपण यायचंय. जय हनुमान पिंपळास तयारीत राहायचंय. आपण दूरवर गेला असेल तर मैदानामध्ये यायचंय. चला या त्वरित. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग, डीप फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाणारा चेंडू इथे मात्र रोखला गेलाय. सिंगल मिळती आहे. धावसंख्या सिंगलला 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 या धीरज भोईर धीर दर्शवण्याकरिता पहिल्या षटकामध्ये धीर दर्शवण्याकरिता आमंत्रित केले गेले. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पण इथून मात्र पाहताय. ओहो, महेश मॅगीच्या दिशेने हा चेंडू. स्टायलिश प्लेअर आहे महेशचा आपण विचार केला तर. चांगले क्रिकेट खेळलाय आणि बरोडी प्रीमियर लीगलाही चांगली आयोजकाच्या भूमिकेमध्ये राहिलाय. चांगलं ऑर्गनायझेशन त्याच्याकडून आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. सिंगल मिळते. धावसंख्या 8 या अंकावरून धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन सध्या तरी दाखल होत असताना. चला चेतन थोडंसं धावत या आणि बाद झालेल्या फलंदाजाला विनंती असेल की धावत मैदान सोडायचंय. वेळ कधी कोणासाठी थांबत नसतो. खूप सारं बिझी रेल ट्रॅक म्हणायला हरकत नाहीये. खूप साऱ्या रेल्वे ट्रॅक्सवरून आपण रेल सुद्धा जाताना पाहताय आणि या मैदानावरही खूप सारे एक्सप्रेस आपण सध्या तरी इथून मात्र पाहिल्यात. अर्धा फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येतील. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 8.
पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जर का प्रवेश करत असेल तर एक येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या षटकांमधले शुभ संकेत दर्शवताना आपण पाहत आहे. निर्धावफेकी डॉट बॉल, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर होतोय. षटक संपतं क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. एक पायरी एक पायरी चढे झरझर, एक पायरी आज चढे झरझर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. समजा क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/8. 1/8 या अंकावर धावफलक. आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅक पर षटक क्रमांक विद्यातील पहिलाच बॉल अगदी अलगद, फक्त जशा चेंडू आला त्याला दिशा दर्शवली गेली. एकापेक्षा दोघं आल्यानंतर चुकी इथून मात्र घडती आहे आणि धीरज भोईर जरा टेन्शन मध्ये येताना सध्या तरी आपण पाहतायत आणि सूरज भोईर सुद्धा टेन्शन मध्ये येत असताना झेल ड्रॉप झालाय. षटकार 6. षटकार आपण पाहताय धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 14 या अंकावर, 14 या अंकावर धावफलक पाहताय. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस काय घडतं तर व्हाईट बॉलचा इशारा. ऑप्शनच्या खूप सारा बाहेर डिलिव्हर होणारा हा चेंडू आपण पाहताय. काय वर्क आहे आमच्या बीटीसीचा. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय भारत पाटील, जबरदस्त कॅमेरा वर्क. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल डान्स करता चेंडू मैदानाच्या आतमध्ये निघत असताना ऑन साइडला सूरज भोईर तिथपर्यंत पोहोचतात. फेकी होतीये सूरज कडून अतिशय प्रॉपरली स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव इथून मात्र कन्वर्ट केली जाईल आणि धावफलक एकेरी धाव्याने पुढे सरसावेल ते म्हणजे 16. सूरज भोईरची शरीरयष्टी पाहता थोडंसं लवचिक वाटतो आणि क्रिकेटमध्ये गरजेचे आहे. आणि रोहन तरे सूरज भोईर यांचे बिग फॅन आहेत. खरं तर रोहन तरे यांच्यासाठी खूप सारे कमेंट येत आहेत इथे मात्र लाईव्हला आणि वर्क आहे तसं त्या पद्धतीचं. मी म्हटलं ना एकेकाळी या खेळाडूने क्रिकेट गाजवलंय आणि आता मात्र जे गाजवत आहेत त्यांना फ्रेममध्ये आणण्याचं काम बीटीसी लाईव्हच्या मार्फत रोहन तरे करतायत. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल या वेस्ट अक्रॉस द लाईन उडवला गेलाय. पॉवरफुल स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले. कॉलिंग नव्हतं आणि झेल इथे मात्र ड्रॉप केलं. तोंडाजवळ आलेला घास हिसकावून घेतला पण रनआउटची विकेट मिळाली आहे. फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हलियन. सूरजच्या जीवात जीव आला असं म्हणायला हरकत नाहीये. झेल सुटल्यानंतर दोनदा टेन्शन मध्ये आला पण त्याच्यानंतर रनआउटची विकेट जी मिळाली आहे आता हॅपी फेस पाहायला मिळतो इथे मात्र. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये 22 दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहतोय. आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सेमी हेलिकॉप्टर म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. सिंगलच मिळते. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ सध्या तरी या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या 18-18. चिकू विराट कोहलीच्या जर्सी क्रमांक धाव फलकावर जॉईन होत असताना यस क्या बात आहे. आज सगळं काही सूरजवर येऊन थांबतं.
गोलंदाज सय्यद. ओहो, यावेळेस पिच स्ट्रॉंगली आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं पतन. फलंदाज बाद. साऱ्यांच्या वर त्याची ताकद चालते त्याचीच हुकूमत चालते त्याचीच हुकूमत भल्या भल्याना देऊन मात पब्लिकच्या बसलाय म्हणत जिथं तिथं हो चमकलाय नाव लई हो कमावलाय जिथं तिथं हो चमकलाय. येस, धावसंख्या 3/18 या अंकावर. मी आधी म्हटलं की विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो आणि आमच्या सूरज भोईरचा आणि विराट कोहलीचा बर्थडे एकाच दिवशी आहे आणि तो फॅन सुद्धा विराट कोहलीचाच आहे. दिव्याचे अजय भोईर तसाही आपण पाहत आहे त्याच दिवशी आणि तोही विराट कोहलीचा फॅन आहे. खूप सारा फॅन्स फॉलोइंग आहे विराट कोहलीचा. आणि गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस सफलून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय की काय? चेंडू गाली क्षेत्ररक्षक. विकेटचं होतं पतन. परतावा लागेल यावेळेस तंबूच्या असल्याला. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. जिथं तिथं हवा बाल्या मामाची क्या बात आहे. पॉवरफुल गीत आपण पाहताय दानुशूर राजा. चला, पिंपळास टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करायचंय. टीम जय हनुमान पिंपळास आपण त्वरित इथे उपस्थित व्हायचंय. आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4/18 या अंकावर. धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना तिसरं षटक हाताळण्याकरिता अनिकेत पाटीलला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. महत्वाचं षटक आहे. यंग स्टार असेल कदाचित अनिकेत. पहिलाच बॉल अनिकेतच्या पहिल्या बॉलवर उडवला गेलाय. चेंडूला फटका फसलाय की काय? येस, डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावा लागेल. पहिल्याच बॉलवर आल्या पावली अल्पेशला तंबूच्या असल्याला. प्रतीक रामदास भोईर यांची कमेंट पोहोचली आहे. रोहन दरे गोल्डन हंट वाला माणूस आहे, एकदम राजा माणूस. क्या बात आहे. मी म्हटलं ना की रोहन दरेंची फॅन्स फॉलोइंग खतरनाक आहे आणि ती सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. आणि प्रतीक भोईर मॅन फ्रॉम भरोडी त्यांची कमेंट इथे मात्र पोहोचते. क्या बात आहे. विकेटचं पतन ओमकार पाटीलच्या पहिल्याच बॉलवर झेलबादच्या स्वरूपात परतावं लागलं तंबूच्या असल्याला. आपण पाहत आहे पहिल्या विकेटचं पतन गेलं तर 8 या अंकावर पहिला गडी बाद होताना पाहायला मिळाला. दुसरं गडी 17 या अंकावर आणि 3, 4 आणि 5 जे 3 खेळाडू आहेत ते 18 या अंकावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजीचा अटॅक सध्या तरी पॉवरफुल जारी ठेवला इथून मात्र टीम न्यू गावदेवी भरोडी संघाकडून. अजून अंदुरकी च्या या फलंदाजांच्या मुसक्या आवळण्यामध्ये सध्या तरी यशस्वी असताना म्हणायला हरकत नाही या पद्धतीने. यावेळेस दिशा दर्शवतील. खाली क्षेत्र होतं, अचूक क्षेत्र हेरलं होतं. वेग थोडासा मंदावला गेला. क्षेत्ररक्षकांना तिथे मात्र फायदा होत असताना किती धावा मिळाल्या तर सिंगल मिळती आहे आणि सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे जगत भारी 19 फेब्रुवारी 5/19 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात येताना आपण पाहत आहे
शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील. अजून विशेष लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आणि थोडीशी तारांबळ डेफिनेटली उडताना न्यू गावदेवी बरोडी संघाच्या या क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षणामध्ये जे काही बदल घडवतात थोडंसं क्विकली फास्ट घडून आणा ही नम्रतेची विनंती इथून मात्र असेल. गोलंदाज अनिकेत पाटील पुन्हा एकदा तयार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस उडवल्या गेले चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. बालबाल बजगे बरोडीकर. अगदी जवळ जाणारा चेंडू रोखला. इथून मात्र क्षेत्ररक्षक शिवम न क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शिवमशाही मार्फत. इथे मात्र आपण पाहिलं झेल ड्रॉप झाला. जज करताना त्रास उद्भवला गेला पण त्याच्यानंतर बाउंड्री लाईनच्या नजदीक जाणारा चेंडू रोखलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि धावा संख्या 21 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार डॉट बॉल निर्धाव फेगी. पुन्हा एकदा आपण इथून मात्र पाहत आहे चेंडू संपतायत 4. धावा संख्या स्थिरावत असताना 5-21. तिसरं षटक प्रगतीपदावर आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये. महेश धावतोय चेंडू मागे पण चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. षटकार आपण पाहताय आणि धावा फलक षटकाराच्या बढतीनं 27-27 गरज होती या फटक्याची आणि सध्या तरी त्याची पूर्तता होत असताना पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा उडवले गेले चेंडूला आणि खेळाडू कक्षाला सलामी देणारा हाही फटका. षटक संपेल क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकाराच्या बढतीनं धावा संख्या 33. चालते रे बाल्या मामा सरकार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. एकच मामा बाळ्या मामा आणि गीत आपण ऐकलं बाळ्या मामा सरकार. असंख्य तरुणांच्या आणि प्रत्येक या भिवंडी लोकसभा असू द्या किंवा आमचं पालघर असू द्या तिथे प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे आणि जनसमुदाय खूप सारा एकटवलाय अल्पवधी कालामध्ये बाळ्या मामांनी. आणि म्हणूनच की काय या भिवंडी लोकसभेच्या जनतेने 2024ला या भिवंडी लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मामांच्या पती टाकली आहे आणि कार्यसम्राट खासदार म्हणून त्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस पाहताय आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने उडवल्या गेलाय चेंडूला आमच्या मुख्य मंचाला सलामी देणारा हा फटका. चौकार 4 धावा. चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. चौकार पाहायला मिळालाय. कल्पेश भोईरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर चौकार आपण पाहताय आणि धावा संख्या चौकाराच्या बढतीने 37. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे आणि याही वेळेला पॉवरफुल स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. पब्लिक चॉईस बनलाय आज तो कमी हो समजू नका. कमी हो समजू नका. तुम्ही कमी हो समजू नका. आमच्या मामाच्या पुढे हिरो बघा पडलाय आज तो पिका. षटकार आपण पाहताय धावा संख्या षटकाराच्या बढतीने 43. फायटिंग स्कोर. सुभाष जुमा सर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय आणि कदाचित थोडस प्रेशर आता मात्र कमी पाहायला मिळेल जून अंदुर्की संघाकडून.
गोलंदाज सय्यर, पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. याही वेळेला मोठा स्ट्रोक. चेंडू लँड होण्याच्या आधी प्रेक्षक राजा खुर्ची घेऊन पडतोय खाली. क्या बात है. मोये मोये. थँक्यू डीजे. ये तो मोये मोये हो गया असं म्हणायला हरकत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये अरे यार दिसले नाहीयेत. चांगला प्रयत्न. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या आणि षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 49 या अंकावर. बाउंड्री लाईनच्या बाहेर आईवा जेल पकडा आणि अर्थातच 200 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आयोजकांकडून मिळवा. प्रेक्षक राजासाठी ही पारितोषिकांची इथून मात्र खैरात केली जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आईवा जेल पकडा आणि 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. फक्त तो प्रेक्षक असेल, तो खेळाडू नसावा. या गोष्टीची नोंद घ्या. आजच्या दिवसामध्ये खेळणारा खेळाडू नसावा, या गोष्टीची आपण नोंद घ्या. अंतिम चेंडूवर प्रहार करायला सुरुवात केली आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 49 या अंकावर धावफलक. पॉवरफुल स्ट्रोक. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. पंच आपण निकलेश सर द्या त्यांना त्या पद्धतीची सक्त ताकीद. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असेल. खूप सारा वेळ इथे मात्र खर्च केला जातोय. जरा पिंपळा संघ रिपोर्टिंग करायचंय त्वरित. गोलंदाज सय्यर, पुढचा बॉल उडवलाय. याही वेळेला दिशा दर्शवली गेली आहे. पहिल्या षटकारापेक्षा यावेळेस अतिरिक्त उंची धारण केली गेली आहे आणि चेंडूला पाठवला गेलाय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. बॅक टू बॅक सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. खरं तर विकेट हॅट्रिक असते, पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर षटकार हॅट्रिक पहिली वहिली असेल. अर्थातच ASA ग्रुप आयोजित खासदार चषक 2025 मधील पहिली वहिली. क्या बात आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. विशाल कडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आतापर्यंतचे 5 टुर्नामेंट जर का विशालच्या पाहिलं तर सिंगल टेबलवर बाद व्हायचा, पण आता मात्र कमबॅक विशाल इज बॅक असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. सलग 3 चेंडू 3 षटकार आणि त्याच्या आधी एक ठोकलेला चौकार. गोलंदाज सय्यर, पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आहे. चला एकच धाव ग्राह्य धरली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 56 या अंकावर. सर या क्षणाला तुमचा डायलॉग तुम्हाला म्हणायला हरकत नाहीये, जे तुम्ही लॉन्च केला आणि तो डायलॉग आहे. यावेळेस फटका बसतोय. षटक संपेल क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56 विजयाकरिता 57 धावसंख्येचं आव्हान. चला बरोडीकर त्वरित मैदान सोडा आणि जून आंदुरकी आपण त्वरित मैदान सजून घ्यायचं आहे. 57 धावसंख्येचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही.
चला मॅचला सुरुवात करायची. भोईर आणि अर्थातच विजय पाटील सरामीची जोडी 57 धावसंख्येचा आव्हान पार करण्याकरिता इथून मात्र दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर अल्पेश पाटील यांना मात्र इथे आणले गेलं आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आहेत. अल्पेश गायकवाड एक्सपर्ट स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे. गोलंदाज सय्यद पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, परफेक्टली गॅप शोधलाय, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल निघून जातोय, एक्स्ट्रा कव्हर च्या रिजन मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालंय. अगदी पहिल्याच बॉल पासून अटॅक करायला सुरुवात केली न्यू गावदेवी बरोडी संघाच्या बॅटर कडून. धीरज भोईर आपण पाहताय, गोलंदाज सय्यार अल्पेश. पुढचा बॉल यावेळेस आली होती इथे मात्र संधी आणि केले गेले परफेक्टली संधीचं सोनं. वन बाउन्स क्लिअर करत हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 बॅक टू बॅक. थँक्यू सो मच डीजे. 57 धावसंख्येची आवश्यकता. चांगलं षटक डिलिव्हर करत होते पण शेवटचे 2 षटक जर का आपण विचार केला तर 38 धावा या 2 षटकांमध्ये कन्वर्ट केल्या गेल्या आणि तिथेच कुठेतरी मात्र न्यू गावदेवी बरुडी संघ थोडासा गोलंदाजीच्या मार्फत बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या 8 या 2 चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचताना गोलंदाज अल्पेश भोईर पुरेश एकदा तयार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा याही वेळेला कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायला ही धाडस लागतं आणि ते धाडस सध्या तरी क्षेत्ररक्षक राज ठाकरे इथून मात्र दर्शवत असताना अजून अंदुरकीचा विचार केला तर आपले समालोचक मित्र समीर ठाकरे यांचे गाव आपण सातत्याने इथून मात्र पाहताय आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये राज ठाकरेकडून आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेला, कडा घेतली गेली बॅटची आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॅक साईडला आपण पाहिलं. सिंगल अंकित होती. धावसंख्या सिंगल न 11 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत 4. धावसंख्या 11. 4 षटकांचं हे सत्र आहे. भलं मोठं आव्हान असं म्हणायला हरकत नाहीये. 57 धावसंख्येचं उभं राहताना आपण पाहिलंय. अल्पेश पाटील आतापर्यंत आपल्या भात्यातील 4 चेंडू फेकतोय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल करिता आगे कुछ सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 12. गोलंदाज सय्यार यावेळेस आपण पाहताय थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळाली. सिंगल मिळेल. षटक संपेल क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13.
18 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 44 धावसंख्येची आवश्यकता अजून इथून मात्र वाचते. 18 चेंडू आणि विजयाकरिता 44 धावेची आवश्यकता. कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर यावेळेला फटका फसतोय की काय. मी सातत्याने म्हणतो, अगदी 2 ते 3 वेळा म्हटलं असेल की कॉलिंग आपलं प्रॉपर ठेवा, की मी आहे पाठीमागे आहे किंवा पुढे मी करू शकतो. कलेक्ट कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी थोडंसं ढिलं पडताना पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा घेत बरोडीकर धावा मिळवतात. तिथून मात्र एक धाव मिळतीये. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. थेंबे थेंबे तळेसा असे या पद्धतीने काय होणार नाहीये. ज्या पद्धतीने शेवटच्या 2 षटकांमध्ये अटॅक केला होता ना जून अंदुरकी संघानं, तो अटॅक आता मात्र आठवावा लागेल. दर्शवली गेली आहे खेळाडू वृत्ती. विकेटचं पतन होतं, फलंदाजाला परतावं लागेल यावेळेस तंबूच्या असल्याला. थँक्यू सो मच डीजे. विकेटचं पतन. न्यू बॅटर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपण सध्या तरी पाहत आहेत. दारो मदार आता मात्र कोणाच्या खांद्यावर, तर कल्पेशच्या खांद्यावर डेफिनेटली पाहायला मिळेल टीम न्यू गावदेवी बरोडी संघाची. चला सहकार्य करा थोडंसं वेळेच्या बाबतीत. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय, कारण खूप साऱ्या मॅचेस अजूनही आपल्याला इथून मात्र खेळवायच्या आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. आणि सध्या तरी थंडीचे दिवस असल्यामुळं, दिवस हा छोटा आणि रात्रीही मोठा असल्यामुळे अंधार लवकर होतो. या गोष्टीची आपण नोंद घ्या. पुढचा बॉल ऍक्शन केली गेली. रिॲक्शन देण्याच्या नादामध्ये फटका फसतोय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक भावेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू. याही वेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. बॉलर ऑन हॅट्रिक असं म्हणायला हरकत नाहीये. एकंदरीत जर का आपण विचार केला तरी विशालचं षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का इथून मात्र कुणाल पाटील कडून. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना विनय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. चला थोडंसं घाई करणं बंधनकारक आहे. चला आम्ही सातत्यानं पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. आयोजक आम्हाला त्या पद्धतीने प्रेशराईज करतायत. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा असती तर कदाचित विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती. इथून चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावसंख्या स्थिरावत असताना 14. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष. चांगल्या धावा रोखल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर पुढच्या चेंडूवर एकही धाव कन्वर्ट करून दिली गेली जात नाहीये. याही वेळेला निर्धाव फेकी डॉट बॉल. क्या बात आहे. पॉवरफुल गोलंदाजीचा अटॅक. पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता या गोलंदाजाला का नाही आणलं, असा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये. जर का या गोलंदाजाला जर का आणलं असतं तर कदाचित 13 धावा इथून मात्र पाहायला मिळाल्या नसत्या. पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, कधी काही घडू शकतं. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 5 गोलंदाज तयार. निर्धाव फेक. तिन्हीच्या तिन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. षटक संपलंय. क्रमांक 2चं धावसंख्या 14. फक्त 1 धाव खर्च करून दिली जाते या षटकामध्ये.
12 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 43 धावसंख्येची आवश्यकता. हॅलो हॅलो मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाजतीय. सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके आधारस्तंभ आदरणीय जय हिंदजी गायकवाड साहेबांचे इथे मात्र शुभागमन झालंय आणि आयोजक स्वतः आयोजक प्रायोजक सन्माननीय आकाशजी गायकवाड साहेब सुद्धा इथे उपस्थित होतात. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सय्यार षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली ठरतोय. निर्धाव फेकी डॉट बॉल आहे. जून अंदुरकीच्या या खेळाडूंमध्ये ती जिद्द आहे सर. 2 षटकांचा विचार केला तर 18 धावांवर होत्या, पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बॅटिंगमध्ये अटॅक केलाय 38 धावा कुठल्या गेल्या. आणि जर गोलंदाजीचा विचार केला तर पॉवरफुल गोलंदाजी 11 चेंडू 43 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासली आहे. फेस करत असताना त्रास उद्भवला गेला. चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशाही दर्शवली गेली आहे. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलनं 15 या अंकावर चेंडू शेष राहत आहेत. आता मात्र 10 आणि विजयाकरिता टीम न्यू गावदेवी बरोडी संघाला 42 धावसंख्येची आवश्यकता. जसे जसे चेंडू कमी होतील तसं तसं प्रेशर क्रिएट व्हायला इथून मात्र न्यू गावदेवी बरोडी संघावर इथून मात्र कदाचित वाढायला सुरुवात होईल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवतायत. आपण जर का ॲक्शन रिप्लेमध्ये या चेंडूला पाहिलं ना कशा पद्धतीने खेळलं गेलंय चेंडूला आपण पाहताय. चांगला चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चला चेंडू संपतायत 3 धावसंख्या 16. सोप्पा झेल स्वतः देऊन परतोय तंबूच्या आसऱ्याला. गीत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. महेश मॅगी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जय हिंदजी गायकवाड, सचिनजी गायकवाड आणि जीवनजी गायकवाड या तिन्ही व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय पण क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. आपली जागा ही VVIP डाईस मध्ये आहे. आपण तिथे बसून या सामन्याचा आनंद लुटायचा. या साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सय्यार. बॅटची कडा बॅक साईडला हा चेंडू फाईन लेग मध्ये डिलिव्हर होत असताना स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून डिलिव्हर होत असताना षटक संपेल क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि 40 धावसंख्येची. क्षमस्व धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जरी ठोकल्या तरी 36 धावा होतात. 4 धावांपासून कदाचित बरोडी संघ इथं मात्र पराभूत होऊ शकतो. पिंपळास टीम कॅप्टन चला वाटचाल चालू करायची आपण त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेनं. टीम पिंपळास जय हनुमान पिंपळास आपल्या कॅप्टन वाटचाल चालू करायची टॉस बॉक्सच्या दिशेनं. हे 4थं षटक संपायच्या आतमध्ये आपण आम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. 6 चेंडू 40 धावसंख्येची आवश्यकता. मी आधी म्हटलं 6 चेंडू 6 षटकार जरी ठोकले तरी 4 धावांपासून मुकू शकतात या सामन्यापासून. आणि एखादा जर का अतिरिक्त चेंडू आला आणि त्याच्यावर जर का षटकार ठोकला तर काहीतरी 19-20 इथून मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. 6 चेंडू 40 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज ट्रॅकवर दीपेशला आणले गेले. पहिलाच बॉल मॅगीच्या बॅटमधून निघालाय. ऑन साईडला हा चेंडू सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय
काहीच इथून मात्र मिळत नाहीये. खरं तर आता मात्र एन्जॉय करताना दिसतील या क्रिकेटला. एन्जॉय क्रिकेट, एन्जॉयफुल क्रिकेट सध्या तरी खेळताना पाहायला मिळतील इथून मात्र आता बरोडीकर. 5 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता. आणि रनआउटची विकेट. फलंदाज बाद होतोय. बेल्स किती महत्वाची आपल्याला ठाऊक आहे. अगदी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाली. बेल्स पडल्या नव्हत्या आणि आमचे आधारस्तंभ सगळ्यांचे आपले लाडके व्यक्तिमत्व आदरणीय जयहिंदजी गायकवाड साहेबांकडून आमच्या समालोचन कक्षाला इथे मात्र ती पोहोचली. बक्षीस स्वरूपात आम्हाला पारितोषिक त्यांनी पोहोचवले. आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. म्हणून त्यांना समालोचक आणि अर्थातच त्यांना का आधारस्तंभ म्हटलं तर याचं उत्तम उदाहरण सध्या तरी आपण पाहत आहे. आणि पिंपळनेर संघाला जे 11,000 रुपयाचं पारितोषिक होतं ते पटकावू शकले नाही आहेत आणि ते सातत्याने त्यांच्या खिचात राहिलं. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस निर्धाव फेकी. रोज दिवाळी नसते तसा प्रत्येक चेंडू अर्थातच षटकार चौकार जाईल असं नसतं. कदाचित ते चित्र आपण पाहायला मिळालं. महेश, ही मॅच संपल्यानंतर आपण कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा. चला औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची, त्याची करूयात आपण त्वरित पूर्तता. आणि जवळजवळ या मॅचवर शिक्कामोर्तब केलाय टीम जू नांदुरकी संघानं. पुढचा बॉल मॅगीच्या बॅट मधून उडवला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर. औपचारिकता एक शेवटचा चेंडू आहे, त्याची पूर्तता करण्याकरिता आपण त्वरित या. आणि अर्थातच स्विच हिट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. एकेरी धावेने धावसंख्या 25. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. आणि हा सामना विजयश्री ठरताना आपण इथून मात्र पाहताय टीम जू नांदुरकी संघ. चला जू नांदुरकी टीम कॅप्टन आपण त्वरित यायचंय. नाणेफेक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र केली जाईल. तुर्तास आम्ही थांबतोय. आपण नका थांबू. पाहत राहा, ऐकत राहा. ASA ग्रुप पिंपळनेर आयोजित खासदार बाळामामा चषक 2025चा थरार. आजच्या दिवसामध्ये बोलताना काही जर का चुकी झाली असेल तर आम्ही आपली क्षमा मागतो आणि तुर्तास इथे थांबतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय नो डाऊट ज्यांनी